साथी गावाकडच्या करामती गावाकडच्या करामती बघा 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 गावाकडच्या करामती मी काय म्हणते तुला भाजी निवडून लागू का पेपर वाचता तिकडे मोहिनी काय म्हणतोय मग तुझं पुणे मस्तच की मामा म्हणजे हल्ली थोडं गरम होतं पुण्यात पण आई म्हणते आता पुणे अगोदरल्यासारखं राहिलं नाही मग म्हटलं जाऊ ना होतं जरा तुमच्याकडे 2-4 महिने हो 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 बरं झालं भाऊ त्याच निमित्ताने हवा पाणी थोडं चेंज होईल नाही का एअर वॉटर चेंज म्हणजे अगं हवा पाणी म्हणतात ते तसं येतं त्यांना कधी कधी इंग्लिश बोलायचं झटका मिसेस I can talk English I can walk English because English is international foreign language बस करा तुमचं इंग्लिश पुराण माहितीये तुम्ही किती इंग्लिश बोलताय ते मेन्शन नॉट मोहिनी अभ्यास मात्र चांगला कर बरं काय म्हणजे काय हो म्हणजे चांगल्या मार्काने पास होची नाही तर तिकडं पुण्यातली घरची काळजी करायची मामा आय एम 100% शुअर की पास होणार आहे बार ओकेच हो करेल ते अभ्यास हुशार आहे थोडी मला खात्री आहे या नवदेवराव बसा बर आज सकाळ सकाळी इकडे कसं काय काय मामा येत नाही मी कधी इकडे काय होतं मामी काय नाही बस चाललंय आपलं अच्छा आणि या या पण ही मोहिनी अच्छा. पुण्याहून आली आहे सुट्टीला अच्छा वा सुंदर मामी नळ आहे ना व्यवस्थित म्हणजे पाणी बिणी येत आहे ना नळाला सगळं बर बाबा सगळं व्यवस्थित आहे अच्छा. तुम्ही असल्यावर कसलं टेन्शन बाबा आम्हाला मोहिनी हा हे नाव आहे बरं काय खूप चांगला पोट आहे कुठलीही घरातली आपली अडचण येऊ देत नाही अरे वा काय मामा तुम्ही बरं मामा मामी बाजाराला चाललो होतो म्हणजे काय आणून करून द्यायचंय का काय गेलास तर आता पावशेर वांगी हा आणि पावशेर मिरच्या घेऊन येते तेवढे बस एवढंच ना हे काय आता आणून देतो हे काय पैसे अहो नको नको मामी काय तुम्ही तुमच्याकडून पैसे घेतो पाप लागेल ना आम्हाला तसं नव्हतं आम्हाला फुकटचं खायची सवय नाही ना म्हणून म्हणतोय काय मामा तुम्ही घरचं आहे तुमच्याकडून पैसे घ्यायचं होय नगर पैसे काय लागेल चालतंय पण पुढच्या वेळेला नक्की पैसे घ्यायचं बरं का पुढच्या वेळेला बघू बरं मी काय म्हणतो मोहिनी तू येते बाजारला ती आणि ती कशाला अहो मामा तेवढं बाजार दाखवला असता ना तिला मी ना नंतर कधीतरी जाऊन बघेल अच्छा असं म्हणताय हो हो ठीक आहे बरं मोहिनी गाव वगैरे पाहायचं असेल तर मला सांग सगळं गाव फिरून दाखवतो तुला चल येऊ या तुम्ही म्हणजे जा तुम्ही आता हो चालेल चला मामा येऊ चला बाय मामे चला बाय तुला भेटायचं जरूर नाश्ता काय घर ते पैसे अगर हौदी के माझ्याकडे का पळून जाते असू दे तुम्ही ना असेच करत असता असू दे पैसा नसता नमस्कार
या नाशिकराव या बसा. आज कसं काय येणं केलं? नाही बरेच दिवस झालं तुम्हाला भेटलो नव्हतो म्हणून आलो भेटायला. बरं केलं. अरे वा या कोण पाहुण्या? ही मोहिनी अच्छा अच्छा. माझी भाची. हा कोण आहेस का? अरे वा छान छान. मोहिनी पाया पडायची. नमस्कार करते काका. काका मी अगं काका काय म्हणतीस त्याला? त्याचं अजून लगीनच झालं नाही. हा अहो लहान आहे मी अजून. माझं लगीन नाही झालं अजून. का हो लग्न का नाही केलं तुम्ही अजून? हो मामी कामाच्या व्यापारात लग्न करायचं विसरून गेलो. पण आता वाटतं निदान एक तरी लग्न करायचं. अरे वा मस्तच की. म्हणजे कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? आता काय सांगू तुमच्यासारखी असली तरी चालेल. प्रॉपर्टी आहे आपल्याकडे. हा आणि काय लग्न झाले की तिच्यात नाव करायची प्रॉपर्टी सगळी. मस्त मस्त. मग एक सुचवू का तुम्हाला? हा बोला. माझी ना एक मैत्रीण हा. आहे. 2 मुलं आहेत तिला. नवरा पण वारलाय तिचा. चालेल का ती तुम्हाला? छे असं सेकंड हँड नको सेकंड हँड वगैरे. अरे तू तरी कुठं फर्स्ट हँड राहिल्यास आता? जवळपास सेकंड हँड मध्येच मुरलायस की आता. मॅडम कसं जवळचं बघा हो पण तरी ओळखीचं बघा असेल तर असं आहे का? बरं कुठं निघाली स्वारी आता? मी काय आणायचं होतं मामा काय ते मटण आणायला चाललो होतो. असं होईल. आणायचं तुम्हाला काय? मला अर्धा किलो मटण आणखी. हा चालेल. हा पैसे देतो. नको पैसे कशाला मामा आपण काय पण काय का घरचे माणसं आपण. अरे हे फुकटचं खायची सवय नाही आम्हाला. हे काय मामा तुम्ही तर मला बर्ग केलं मी आहे ना. नाही तसं नाही. पैसे घेतले मी तुम्हाला जाऊ देणार नाही. अहो मटण आम्ही खायचं आणि पैसे तुम्ही द्यायचं ही बरं दिसतंय का? नाही नको मामा. अहो मी काय घरच्यांशी मटण आणत नाही का? घरच्यांशी मटण आणून देतोच की मी. मला बर्ग काय समजता मी आहे ना. अहो बरं नाही नको काय प्रॉब्लेम म्हटला मला सांगायचं. काय बी नाही झालं मला सांगायचं. अजिबात घाबरायचं नाही. टेन्शन येत नाही. चला ते मटण आणतो. लवकर या मटण घेऊन. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी समजावून सांगितले आपल्याला. समजावून करून दिले की आपल्याला कुठल्या गोष्टी सकारात्मक दृष्टीने घेतल्या पाहिजे. जग्गू शेठ हे कुठे ठेवायचं? कसं असतं बाबा यांच्यामध्ये आपण माझ्या गळ्यात घाल. वाचनामध्ये बरं ठीक आहे. ए पहिला अरे ठेव ना तिकडं. माय पहिला माणूस आहे जगातला पैसे देऊन इज्जत काढून घेते. आय मामा आय मामी. काय जगनराव आज इकडं कसं भटकला म्हणजे आलात हो? ओ मामा अहो जग्गू बोलायचं काय डायरेक्ट शॉर्टकट इन मायने. विशेष ओ एक मिनिट तुमचं नाव सीमा ना? नाही मोहिनी. काय मोहिनी? वा सुंदर अप्रतिम मस्त. कशी आहेस? काय काय नवीन लपडं नाही ना आता? नाही मामा लपडं वगैरे काय नाही. आता लपडी बंद. आता सुधारायचं. सरळ मार्गाने चालायचं. लोकांची मदत करायची. लोकांना प्रेम वाटायचं. प्रेम करायचं म्हणजे सगळ्यांवरच. वा छान. सो डिअर मामी काय लागलं तर बोलायचं. आणि कोणी काय बोललं तर डायरेक्ट मला सांगायचं. जागेवर फोडतो त्याला. आताच म्हणला होता ना सरळ मार्गाने चालणार आहे म्हणून. नाही तुमचं बरोबर आहे मामा पण आपल्या माणसाला कोणी त्रास दिला तर आपण ऐकून घेत नाही. कळलं का? विशेष
जवळ आता निघालाय कोणीकडे नक्की? अहो इथं आपल्या चौकात नाक्यावर. होय. हा माझं एक छोटस काम करशील का? वाय नॉट. अहो तुम्ही फक्त शब्द टाका. आपल्याला ती क्वार्टरांची माझ्यावरती एक. बस का मामाजी. अहो तुमच्या चरणात दुनिया हजीर. आत्ता जातो आणि घेऊन येतो. ते आपला नेहमीचा ब्रँड ना. हो रेग्युलर मलाच लागते ना. हा मग आणतो ना. बर बर. टेन्शन कशाला घेता. एवढंच ना. हे काय आता आणतो तू. नको नको पैसे कशा मामा आपण काही पण काय का घरची माणसं आपण. पैसे तर तुम्ही घेणारच नसेल ना? एकदम बरोबर बोललात बघा मामा. पण तुम्ही कसं ओळखलं? आपला अंदाज हो. वा आवडला. आपल्याला तुमचा अंदाज आवडला. अहो मी घरचंच आहे. मग अशीच बोललो नाही का तुम्हाला? काय लागेल ते आपल्याला सांगायचं. अहो आपलं प्रेम आहे हो. लव 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 लवकर जाण क्वार्टर आणा. निदान ते दुकान बंद होईल. असं कसं बंद होईल? असं कसं बंद होईल? अहो बंद झालं तरी दुकान फोडून तुमच्यासाठी क्वार्टर आण तुम्ही. जग्गू शेठ म्हणतात आपल्याला. टेन्शन लेणे का नाही. चालते येतो जाऊन येतो लवकर. ए चिना चल. आलोच मामा. बसा. काय चाललंय का तुमचं? का? त्यांना आम्हाला भाजी आणायला लावली. लालाकडनं मटण मागवलंय आणि आता जग्गूकडनं तुम्ही कॉटन मागवताय. बर मग मग काय सगळं काय आता एकाच दिवशी खाताय? मटण भाजी. तुझी भाजी ठेव बाजूला. आणायची येतय मटानच कर आपलं. लय असतं तुमचं काय काय. काय नाही तू एक काम कर. कांदा चिराय घेते तू लगेच मटान घेऊन जा. जाऊ का? जा कांदा चिर. येतोय ते तो. ए चिन्या अरे झोपीत अंग दाबतोस का? अरे मुडक दाबा लागला ना. अंग दाबत दाबत जरा नीट दाब. नमस्ते जग्गू शेठ. हा नमस्ते. काय पोरगे पण अजून असे पोरगे पाहिलेच नव्हते. सिनेमातल्या हिरोईन. मी तर म्हणतो बहुतेक हीच ती जी माझी सावकारी होण्याच्या लायकीची आहे. हे देवा ऐकलंस तू माझं? अच्छा म्हणून माझं एवढे दिवस लगीन होऊ दिलं नाही. कारण हिला माझ्या आयुष्यात आणायची होती माझी बायको म्हणून. ए लाल्या अरे तू नुसती स्वप्नच बघत बस. अरे मीच तिला पटणार आणि लग्न सुद्धा मीच करणार. हे हो काय शेठ? हे लॉकेट आहे माझ्या आईने दिलं आणि बोलली अपने होने वाले बहू के गले में डालना. डालना ह्याच्या आईला काय वाटलं असेल त्या लॉकेटला. माझ्या बी आईचं एक स्वप्न आहे. आता तुझ्या बी आईचं स्वप्न आहे का? आता काय आहे तुझ्या आईचं स्वप्न बाबा? हेच की माझं बी लग्न हवं. आता मी बी ठरवलं लग्न करीन तर फक्त मम्मीशीच. ए नाब्या ती फक्त आपली आहे. ओ शेठ ती माझी आहे ना. हा ती तुझीच आहे पण वहिनी आहे. ए गप्पा रे ती फक्त माझीच आहे. हे तुम्ही दोघांनी तुमच्या आईचे स्वप्न सांगितले ना. आता माझ्या बी आईचं एक स्वप्न आहे. अरे लाल्या तुझ्या आईला झोप तरी लागत असेल का? मग ती स्वप्न कशी बघणार? पण काय म्हणा तुमच्या दोघांना वहिनी खूप भारी दिली. बहिणी काय दिसते राव बहिणी एकदम कडक. अरे म्हाताऱ्या तुला दिसतं का तरी? जा नंबर चेक कर पहिला चष्म्याचा. संध्याकाळी जाणार आहे. आता दाताचं दवाखाना बंद असेल. त्याचा काय संबंध? त्याच्यावरतीच चष्म्याचं दुकान आहे ना.
पण काय बी म्हणा मित्रांनो, मोहिनी मात्र कडक दिसते. एक नंबर. आपल्याला करमतच नाही. हो मामी, तुम्ही कशाला घेतले माझ्या डोळ्यात घ्या ना. तुम्ही सगळे इथं काय करताय? बरं बरं घ्या. हो द्या द्या. घेतलेलं बरं वाटत नाही. बरं काय कराय शेट मी घेतो द्या. अरे पहिला तू गाडी घेऊन ये ना. हा सरक. कुठे मामी बाजारला गेला होता का? होय, आठवड्याचा बाजार नसतो का? भरपूर काय काय काय. आठवड्याची भाजी आहे. मी त्याला पिशवी दिली नाही, तुला देऊ का? मी ओळखत नाही तुला. चल जाय. भाजीपाला आहे ना, चांगली भाजी आहे. हो जपू शेठ, गाडी कुठे लाव? घरात लाव, घरात घरात. कशी घेऊ? अरे पहिला फाईल लाव ना. पक्का बैलच ठेवलाय. काय तर काय? तिकडे तिकडे ठेवा पिशव्या. बरं बरं. कुठे ठेवलं ना मम्मी. काय बी काम असलं ना बिला सांगायचं. भरपूर पिशव्या उचलतो आपण. हा मामी, ह्या जबा कामालाच होता ना, म्हणूनच कामाला आहे म्हाताऱ्याची. बरं बरं बस. आता तुम्ही पाणी आणते तुमच्यासाठी. जपू शेठ, हा? मी कुठे बसू? माझ्या डोस केव्हा बस. ए अरे बाबा इथं बस. मला एक जरी पिशवी उचलाय दिली असती तेवढंच माझं पडलं असतं ना आपलं. काय चष्मा नाही रे, चष्मा नाही. मग काय पैसे? पैसे नाही रे, ते मस्ताला ठेवतात ना ते वजन. हा वजन. अरे मग पडले ना आमच्या दोघांचं. किती रे तुम्ही दोघं नालाय की एक नंबरचे नालाय की तुम्ही. आणि देव ना तुम्हाला याची शिक्षा नक्की देईल. काय करणार देव आम्हाला? तुझे ना तुझे सगळे दात पडतील आणि तुझे सगळे केस ना केस पांढरे होतील, पांढरे. आणि तुमच्या दोघांना डोळ्याने काय दिसणार नाही. कळलं कळलं. मला आल्या तुझं झालंय तेच ना. बरं घ्या, पाणी घ्या सगळ्यांनी. होय मामी, पाण्याने येत आहे ना नळाला का येऊ बघून? हा हो होय, बसा बसा. सगळं पाणी पिणी सगळं व्यवस्थित आहे. नळबिळ व्यवस्थित हाय का? येतंय पाणी. पाणी? हो, व्यवस्थित येतं पाणी. आणतो का? मामी गायकवाड मामा दिसणार चालले. गेली का काय शेताकडे? नाही नाही, त्यांना ताप आला असेल. मी बघून येतो. हो शेठ, सगळं व्यवस्थित आहे. त्यांची तब्येत लई चांगली आहे. बसा तुम्ही बसा. हा. चांगली आहे का? काय लेकांनो आडवं तिडवं विचारणार. हा काय वापरायचं त्याला, डायरेक्ट विचारायचं. मामी म्हणी कुठे गेले दिसत नाही. मोहिनी आहे? मोहिनी घरात नाही, बाहेर गेली आहे. चला चला चला. अरे बरं, कुठे निघालात? बसा की येईल ती आता. येईल का? बरं बरं बसा बसा. हॅलो. हा बोल ग, काय म्हणतेस? हो बरं बरं बरं. चालेल चालेल चालेल. बरं बरं, ठेव का मग? हां चालेल. काय झालं मामी? अरे मोहिनीचाच फोन होता. अच्छा. काय ती तिला वेळ लागेल घरी यायला. वेळ लागेल का? ए चला चला चला. येतो आम्ही. बसा बसा, येईल किती? नाही येतो मामी. ए पहिला येईल म्हणते ती. नाही येतो मामी, चला. काय बाई पोरं, खरंच काही खरं नाही या पोरांचं.
मोहिनी तू आशा कशी आहेस? मी मस्त आहे. एकटी झाली? हो ना. अगं त्याचं काय झालं, कॉलेजला तसे सुट्ट्याच होत्या आणि ते पुण्यात सगळं गरम वातावरण, सो म्हटलं थोडं वातावरण चेंज करावं. काका काकू नाही आले? कसले ते येतात. आईला होता वेळ तरी पण आईने आली. म्हणलं ना बाबा मी यावेळेस मामा मम्मीकडे जाऊनच राहणार. कसली भारी दिसते तू. काय मेकअप वगैरे करते काय? नाही ग तसं काही नाही. तुला बघून गावातली पोरं तर येडीच होणार आहेत. फक्त येडी? अरे फुलटू येडी झाली सगळी पोरं. म्हणजे आता आमचं मार्केट डाऊन. असं नको ना म्हणून. मग तुला कोण कोण भेटलं गावात आल्यावर? मला ना तू नाम्या. तू नाम्या? अगं एक नंबरचे छपरी पोरग आहे. सगळ्या पोरींच्या मागे गावभर फिरत असतं. पोरी ती यायची वाटच बघत असतं. काय सांगते तू लांबच राहा त्याच्यापासून. बाकी अजून काय मग? काय नाही. आणि तो भेटला बघतो ना का तो असा टप्पुरी एकदम बसा भाईगिरी करतो बघ. नाव लक्षात तो जग्गू. येस जग्गू. नाही तर गावात एक नंबरचं डेअरिंग बस पोरग आहे. सगळ्या पोरी पटवत असतं. वाटलं तोंडाकडे बघून ना असंच वाटतं तो. आता तुला पण बघ पटवणार आहे. मी तर एवढी वेडी आहे का? आधी ते म्हातारं लालसिंगराव काका लाल्या. अगं बाई त्याला काका नको म्हणू. त्याला काका म्हणलं की लय राग येतो. तुला सगळं माहिती आहे अगं. आता मी गावातलीच आहे ना. अगं त्याचं लग्न नाही झालं. तो एवढा म्हातारा झालाय पण तो अजून स्वतःला लहानच समजतो. म्हणजे मज्जाची मजा आहे गावामध्ये आता तर. अगं त्या लाल्याला तर सगळ्या गावातल्या पोरी आवडतात पण पोरींना तो लाल्या आवडत नाही. काय सांगतेस? हो अगं दर्शन करून घे पहिला. चल ना तू पण. आणि माझ्या सोबत घरी यायचं. तुला खूप काय सांगायचं माहिती आहे अशा सगळ्या गोष्टी शेअर करायची. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता. पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें।